वडगाव शहरी समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आम्ही आलो पुणे महानगरपालिका या ठिकाणी मेन बिल्डिंगला। तर इथं काही पथ विक्रेते जे आले त्यांच्या आपण समस्या जाणून घेऊ। तर आपण इथं काय कशासाठी आलात, काय समस्या काय? मी अनुराधा राजेश गेलांडे, पथविक्रेता आपल्या विमाननगर भागातून आलेली आहे। पथविक्रेत्यांच्या समस्या म्हणजे गेल्या 12 दिवस ज्या चालल्यात, जे अतिक्रमण धडक कारवाई चाललेली आहे पोलीस प्रशासनाची, त्याला आमचा विरोध आहे, पूर्णपणे विरोध आहे। कारण आमच्या अधिकृत लायसन धारकांवरती वारंवार कारवाई केली जाते। आमचं म्हणणं नाहीये की तुम्ही कारवाई करू, पण अतिक्रमण विभागाला विश्वासात घेऊन मग कारवाई करा आणि त्याच्या रितसर त्याचे आमच्याकडे नोटीस किंवा कुठलं तरी काहीतरी पत्र आलं पाहिजे। त्याच संदर्भामध्ये आम्ही महानगरपालिका प्रशासन म्हणजे आमचे पोलीस अधिकारी जे आमचे स्पेशली गोविंद जाधव साहेब आमचं काहीही ऐकून घेत नाही। माल सोडता येते त्या बाबतीत नाही, पण माल उचलल्याच का जातोय हा आमचा पहिला प्रश्न आहे। ताई, म्हणजे महानगरपालिका करते का पोलीस स्टेशन मधून करते? तुम्हाला नोटीस वगैरे काय दिले? काहीच नाही, आम्हाला पूर्वकल्पना काहीच नाही। ही धडक कारवाई आहे। आम्हाला सांगितलं जात आहे की अनऑथोराइज अधिकृत जे लायसन धारक आहे त्यांच्यावर केल्या जाते। जर अनऑथोराइज लायसन धारक आहे त्याच्यामध्ये आमचे लायसन धारक का भरडल्या जात आहे ते, आणि रितसर त्यांना उचलल्या जात आहे, पोलीस स्टेशनला बसवल्या जात आहे। पोलीस स्टेशनला पण बसवल्या जातात का? पोलीस स्टेशनला उचलून नेलं, 4-4 तास 5-5 तास त्यांना बसवून ठेवलं, रात्री 2-2 वाजेपर्यंत त्यांना बसवून ठेवलेले। कशासाठी बसवलं पण आपल्याला? खटले दाखल केले त्यांच्यावरती, तुम्ही फुटपाथवर व्यवसाय करू नका म्हणून। अधिकृत व्यवसाय काय म्हणतो, जो मूलभूत अधिकार आमचा जो 19(1) नुसार जो आहे, फुटपाथवरती तुम्ही कोणत्याही देशभरात आणि महाराष्ट्रभर तुम्ही कुठल्याही रस्त्यावर बसून तुम्ही व्यवसाय करू शकता। हा कायदा आम्हाला बनवलेला आहे राज्य सरकारने, पण हे पोलीस प्रशासन आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देतं, खटले दाखल करते, धंदा करायचा नाही, व्यवसाय करायचा नाही, अशा दडपशाहीचं वातावरण, भयभीत वातावरण निर्माण केलेलं विमाननगरमध्ये। आपण कोणाला निवेदन वगैरे दिलंय? माझं नाव विशाल मस्के, विमाननगर भागातील स्थानिक पत्र व्यावसायिक। आज आम्ही माननीय महापौर, माननीय महानगरपालिका आयुक्त व तसेच माननीय उपमहापौर यांच्याशी संवाद साधण्यासाठी व तसेच त्यांना निवेदन कोणाशी कोण भेटलं आपल्याला? आता आम्हाला म्हणजे काही नियोजित कार्यक्रम असल्या कारणास्तव महानगरपालिका आयुक्त व महानगरपालिका महापौर, पुणे महापौर यांनी काही नियोजित कार्यक्रम त्यांचा वेळ भेटला नाही, तर या ठिकाणी आम्हाला पुण्यनगरीचे उपमहापौर माननीय परशुरामजी वाडेकर यांच्याशी भेट झाली। त्यांनी आम्हाला काही आमच्या ज्या समस्या त्या पहिलं प्रथमतः जाणून घेतल्या। त्या दृष्टिकोनातून त्यांनी स्थानिक ज्या आमच्या अडीअडचणी, पथविक्रेत्यांच्या अडचणी आहेत, त्या अडचणी संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत गोविंद जाधव सर यांना त्या बाबतीत काही सूचना केल्यात। तर त्या त्यांनी सूचना कशा केल्या? सूचना म्हणजे या संदर्भात की जे पथविक्रेते आहेत त्यांना म्हणजे नाही का, त्यांना काही गोष्टीसाठी अडथळा करून त्यांना जाणीवपूर्वक नेऊन नाही का आपल्या पोलीस स्टेशनला वेळ भरपूर वेळ असं थांबून ठेवण्यात आलं, डांबून ठेवण्यात आलं थोडक्यात, आणि त्यांना योग्य ते असं काही त्यांच्या शंकाचं निरसन केलं गेलं नाही। आता डिसिजन काय घेतलं वाडेकर साहेबांनी? वाडेकर साहेबांनी त्यांना सांगितलंय की बाबा त्यांच्यावर काही खटले म्हणा ना गाडी उचलायचं, त्यांना सांगून टाकलं की तुम्ही कारवाई करू नका, जे असेल ते पुणे महानगरपालिका करेल। म्हणजे जे आता जी कारवाई झाली ही महानगरपालिकेचे काही सेवक काय अधिकारी होते का? सेवक वगैरे कोणीच नाहीये, फक्त पोलीस प्रशासन विमानतळ पोलीस स्टेशनचेच आहेत, बाकी दुसरं कोण नाहीये। काय महानगरपालिकेचं कोणी आलं आपल्याकडं? महानगरपालिकेचं कोणी नाही आला, फक्त पोलीस डिपार्टमेंट? फक्त पोलीस डिपार्टमेंटच फक्त आपल्याकडे? काय बोलले काय? पोलीस डिपार्टमेंट येतात आणि डायरेक्ट म्हणजे नाही का उचलउचली करतात, सिलेंडर नाही लावला पाहिजे। मग जर सिलेंडर जर नाही लावला तर धंदे कसे करणार लोक? जे तुम्ही लायसन दिले, पहिल्यापासून फुटपायरीवर लायसन दिलेले आहेत, आणि आता तुम्ही लोकांना त्रास होतो म्हणून तुम्ही आता त्यांच्यावर कारवाई करता। हे किती वर्षापासून आपण धंदा करतो? जवळजवळ 15-20 वर्ष झालेले आहेत। 2014 मध्ये लायसन निघाले, बरोबर? हो, लायसन निघाले, पण आम्ही 2007 पासून धंदा करतोय विमाननगरमध्ये। आपलं काय म्हणणं? माझं तेच म्हणणं आहे की सिलेंडर शिवाय नाही धंदा होऊ शकत। सिलेंडर नसेल तर मग धंदा करताच येणार नाही। फोटो काढून घेतला ना, सिलेंडर असतानाच आमच्या ज्या टायमीला एक मिनिट आम्हाला ज्या टायमीला लायसन दिलं आणि बाय मेट्रो केले, त्या टायमीला आमच्या त्या शिगड्याच होत्या ना त्याच्यावरती, तेव्हा आम्हाला नाही सांगण्यात आलं की तुम्ही शिगडे वापरू नका, हे वापरू नका। आमच्या पुढे ताट वाढवून देतात आणि खायला लागले की वरून मानावर बुक्की मारतात। म्हणजे
ताट बी वाढायचं, जेवायला बी द्यायचं आणि वरून बुक्की बी मारायची. त्याचं काय महानगरपालिकेचे जे प्रमाणपत्र दिले आपल्याला, आपण काय पैसे वगैरे काय भरतात? प्रत्येक महिन्याला 1500 रुपये शुल्क भरतो आम्ही. आता त्यांनी मार्च एंडिंग पर्यंत जेवढे बी रक्कम आहे तेवढे सर्वांना क्लिअर करायला सांगितले. परत तुमचं नवीन किती लायसन किती आले? 1.5 लाख रुपये, कुणाचे ₹1 लाख आहेत, कुणाचे 80 आहेत, कुणाचे 50 राहिलेले आहेत. त्यांनी थकीत एवढे राहिलेले आहेत काही लोकांचे, पण त्यांनी जरा थोडासा वेळ वाढवून द्यायला पाहिजे की बाबा जेणेकरून ह्यांना आणखी थोडासा टायमिंग द्यायला पाहिजे. भले 1 वर्ष द्या ना, काय द्या, मग नंतर तुम्ही काय असेल ते हे करा. 1 वर्षाच्या आतमध्ये जर नाही भरले तर मग तुम्ही आमचे लायसन कॅन्सल करा. पण एकदम त्यांनी सांगितलं की मार्च एंडच आता, त्याच्याशिवाय तुमचं लायसन हे होणार नाही, बाद करू आम्ही म्हणून सांगितले. ठीक आहे. समजा वाडेकर साहेबांनी आपल्याला हे तर सांगितलं की इथून पुढे पोलीस स्टेशनचे कोणी कारवाई, अजून कोणाला निवेदन देणार? अजून CP ला देणार आहे. पुणे कमिशनर जे पोलीस कमिशनर आहेत त्यांना देखील डिसिप्लिनला पण देणार आहे. कारण हे खातं आहे पुणे महानगरपालिकेचं. पोलीस प्रशासन याच्यामध्ये घुसण्याचं कारणच नाहीये. पोलीस प्रशासनाचा याच्यावर अधिकार नाहीये अतिक्रमण करण्याचा. पोलीस प्रशासन कुणाच्या आदेशानुसार कारवाई करते? जे मोठमोठे हॉटेल्स आहेत, अनधिकृत हॉटेल्स आहेत, ज्याला जे रो हाऊस आहेत त्याला तोडून त्यांनी कमर्शियल केलेलं आहे रेसिडेन्शियलला, त्या ठिकाणी मात्र कारवाई होत नाही. ते हॉटेल रात्री 3-3 वाजेपर्यंत चालतात, पण गोरगरीब पथारी व्यावसायिक मात्र लगेच कारवाई केली जाते. आपलं लायसन आहे? लायसन आहे माझं. तर आम्हाला पोलीस लोक आणि कॉर्पोरेशन वाले त्रास देतात. आमच्या भाजीचे दुकानात आले का तर नुसते दामधूम करून भरायचंच काम करतात. आता आम्ही या वयामध्ये कोणचं काम करायचं? म्हाताऱ्या माणसाईनी आम्हाला होत नाही दुसरे काम, भांड्या धुण्याचे याचे. तर आम्ही काहीतरी घेऊन थोडंफार बसतो तर ते बी आम्हाला बसू देत नाहीत. आता काय म्हणायचं, आम्ही आई पोट भरू देत नाही, बाप भीक मागू देत नाही. आम्ही काय भीक मागायचं का? रोडला उभा राहू काय करायचं? आम्हाला कष्ट होत नाही. आता आमचे बी लेक वारलेले आहेत, घरामध्ये कोणी कमवायला नाही, तर काय करायचं आम्ही? आपण बघू शकता जे पथारीवाले, जे विमाननगर भागामधले हे सर्व पथारीवाले आहेत, हे सर्व गरीब लोक आहेत. हे त्यांच्या पोटासाठी इथं आलेत. ही कथा गरीब माणसाची आहे. म्हणजे असं नाहीत का बाबा श्रीमंत माणसं हे त्यांना 2-2, 3-3 लाख रुपये पगार आहे, असे लोक मला तर याच्यात कोणीच दिसत नाहीये. आपलं उपजीविका भागण्यासाठी हातगाडीवरती छोटासा व्यवसाय करतात आणि आपलं घर परपंच चालवतात. त्याला कारवाई करायला पाहिजे, जेणेकरून यांना पण चांगलं वाटेल की बाबा हा आमच्या बरोबर त्यांना पण पोलीस स्टेशनला आता वाडेकर साहेब बोलले की काहीही अधिकार नाहीये का? बरोबर आहे ना? हा, कारण त्यांना जर काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी निवेदन हे महानगरपालिकेकडे द्यायला पाहिजे की या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, तिथं महानगरपालिका कारवाई करेल. का हेच बोललेत ना? खाती वेगवेगळी केलेली आहेत आणि खात्याचं काम खात्यालाच करू द्या. अतिक्रमण खातं वेगळं आहे आणि पोलीस खातं वेगळं आहे. तर अतिक्रमणचं काम अतिक्रमणला करू द्या. पोलिसांनी निवेदन, सरांनी सांगितलं की पोलिसांनी ऑलरेडी तुम्ही निवेदन तिथं द्या. अतिक्रमण जर अनधिकृत असतील, अनथडाईज असतील, जे काही असतील धंदे असतील किंवा लायसनधारक असू दे, नॉन लायसनधारक, पण ह्याचा अधिकार हा अतिक्रमण विभागाकडे आहे. त्यांनी रीतसर त्यांना पत्र द्यावं आणि ज्या गोष्टी आहेत की बाबा तुम्हाला काही कारवाई करायची, काय करायचंय, हा अधिकार त्या खात्याकडे आहे, त्या खात्याकडेच त्यांनी काम द्यावं. धन्यवाद वडगाव श्री समाजाची बात केल्याबद्दल.